हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं यात्रा पार्ट 2 मध्ये। तर काय फ्रेंड्स, वेपर खात यात्रेच्या पब्लिकला बघत बसलेलो, तेवढ्यातच फ्रेंड्स समोर वसुली भाई लोक आले। मग काय फ्रेंड, पैसे घेतल्याशिवाय जातच नव्हते। पैसे दे नाही तर तुझी दुकान तोडून टाकू म्हणे। मेरी दुकान तोड़ेगा तू? वसूली की दुकान तोड़ेगा तू? अरे छुरा है, ठोक दूंगा। मग काय फ्रेंड्स, सुरा काढल्याच बरोबर सर्व पळून गेले। नंतर फ्रेंड्स, मला या लहान मुलाला पाहून माझा एक सीन आठवण येऊन गेलेला। आम्ही होतो गणपतीपुळ्याला आणि याच्यासारखी मला गद्याची खूप हौस। गद्या घेता घेताच मी हारून गेलेलो फ्रेंड्स। मग निघालो मी घरी जेवणाला, तेवढ्यातच मला माझ्या भाचीचा फोन आला। ती सांगते की मला पिंपण्याच्या जत्रेमधून बावलू घेऊन या म्हणे। इधर जहर खाने का पैसा नहीं है तू जा रे। मग काय फ्रेंड, पैसे नसल्यामुळे उधारी करून बावलू घेऊन आलो तो। मग काय फ्रेंड्स, कपडे बदलून मी परत चाललो ते यात्रेत। नंतर जस्ट दुकानावर पोहोचलो आणि पाणी चालू होऊन गेलं फ्रेंड्स। मग लई गर्दी पळापळी चालू होऊन गेली। पुढे लई धमाल मस्ती झाली फ्रेंड। पाऊस बंद झाल्यावर निघालो आम्ही पाण्यांकडे। मग काय भाऊ, यश दादाला टॅटू काढायचा होता, तो म्हणे असा टॅटू काढून दे मला म्हणे। मग काय भाऊ, मशीन चालूच केल्याबरोबर दादा जो पळाला तो सापडलाच नाही। मग काय त्याला शोधत आलो आम्ही पाण्याकडे। मग काय भाऊ, शेवटपर्यंत सापडला नाही तो दादा। मग काय आपल्या भाईलो घेऊन गेले, मग त्यांच्यासोबत फिरत बसलेलो। मग त्यांना सांगितलं की चला झोक्यावर बसू, तो दादात नाही म्हणून पडला। एक आला हिंमत करून माझ्यासोबत। झोका चालू झाल्यानंतर याची पुरी फाटून गेली। 200 रुपये जास्त घे पण झोका थांबवायला लावू म्हणे असं सांगत होता। बघू शकता मित्रांनो, वरतून असं मस्त पैकी सर्व पाणी दिसतात। तर मित्रांनो, आईने काही सामान सांगितलं तर ते सर्व सामान घेऊन निघालो आम्ही घरी। तर मित्रांनो, ही व्हिडिओ इथंच संपते। जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर करा। आणि असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या अकाउंटला फॉलो करून घ्या।